जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची उमेदवारी यादी आज आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार सन्मान्य सुनील शेळके, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनरावजी बेगडे, गणेश अप्पा ढोरे, रामनाथ भाऊ वारिंगे, युवक अध्यक्ष किशोरजी सातकर, सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही आतापर्यंत इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होते त्यांची यादी कन्फर्म करण्यासाठी अंतिम त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी जिल्ह्याकडे सुपूर्द केलेली होती आणि जिल्ह्यातनं आता ती यादी आज संपूर्ण फायनल होऊन आमच्याकडे आलेली आहे। त्या यादीमध्ये सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेचे जे 5 गट आहेत ते या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगतो आणि त्याच्यानंतर पंचायत समितीचे 10 गण जे आहेत त्याच्या उमेदवारी देखील सांगतो। जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये गट क्रमांक 29 जो टाकवे बुद्रुक नाणे असा आहे। याच्यामध्ये आमच्याकडं 3 पक्षाचे प्रमुख दावेदार ज्यांनी उमेदवारी अर्ज मागणी केलेली होती असे होते। त्याच्यामध्ये एक भाऊसाहेब मोरमारे, त्याचबरोबर शंकर भाऊ बोराडे आणि आनंदा पावशे असे 3 जण होते। भाऊसाहेब मोरमारे यांना 3 अपत्य असल्यामुळं ते याच्यामधनं बाहेर पडले। शंकर भाऊ बोराडे असतील, संपूर्ण त्या भागात असणारा समाज असेल, या सगळ्यांनी एकत्रपणानं चर्चा करून अनंता हनुमंत पावशे राहणार खांडी यांची उमेदवारीच्या संदर्भात त्या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि जिल्ह्यातनं देखील या गटासाठी अनंत हनुमंत पावशे राहणार खांडी यांची उमेदवारी मी या ठिकाणी जाहीर करतो। त्याचबरोबर वराळे इंदुरी हा जो गट आहे त्यामध्ये सौ पल्लवी ताई संदीप दाभाडे राहणार माळवाडी यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो। त्याचप्रमाणे गट क्रमांक वराळे इंदुरीची जी आहे ती गट क्रमांक 30 आहे। गट क्रमांक 31 खडकाळे कार्ला हा जो गट आहे या गटामध्ये सौ दीपालीताई दीपक भुलावळे राहणार कार्ला यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो। गट क्रमांक 32 कुसगाव बुद्रुक काले हा जो गट आहे याच्यामध्ये श्री संतोष गबळू राऊत राहणार कुसगाव बुद्रुक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत। गट क्रमांक 33 सोमाटणे चांदखेड गट यामध्ये सौ मनीषाताई नितीन मुरे राहणार सोमाटणे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो। त्याचबरोबर पंचायत समितीचे जे 10 गण आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम गण क्रमांक 57 टाकवे बुद्रुक या ठिकाणी सौ प्राचीताई देवा गायकवाड राहणार कांबरे या ताईची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतोय। गण क्रमांक 58 हा जो नाणे गण आहे त्या नाणे गणामध्ये एकच उमेदवारीचा अर्ज आमच्याकडे त्या ठिकाणी मागणीसाठी होता। त्यामध्ये सौ आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे राहणार उकसान यांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गण क्रमांक 60 इंदुरी या गणामध्ये श्री दिलीपराव नामदेवराव ढोरे राहणार इंदुरी यांची उमेदवारी कायम करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कार्ला गण क्रमांक 62 यामध्ये सौ रेश्माताई राजू देवकर राहणार विहेरगाव यांची उमेदवारी जाहीर करतो। गण क्रमांक 63 कुसगाव बुद्रुक इथे श्री योगेश मुरलीधर लोहोर राहणार कुसगाव बुद्रुक यांची उमेदवारी या गणामध्ये कायम करण्यात आलेली आहे। गण क्रमांक 64
काले या गणामध्ये सौ शैलाताई रामचंद्र कालेकर राहणार काले यांची उमेदवारी या ठिकाणी कायम करण्यात आलेली आहे. गण क्रमांक 65 सोमाटणे गण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री साहेबराव नारायण कारके राहणार उर्से यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात येते. गण क्रमांक 66 चांदखेड सौ सुनीताताई मनोहर येवले राहणार पाचाने यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खडकाळे या गणातली उमेदवारी उद्या आम्ही जाहीर करणार आहोत. तो जो आहे तो गण क्रमांक 61 आहे. आणि गण क्रमांक 59 जो वराळे गण आहे, या वराळे गणामध्ये आमच्याकडं 2 नावं होती. त्यामध्ये श्री राजेंद्र गुलाब कडलक आणि श्री अतुल काळूराम मराठे ही 2 नावं आमच्याकडे होती. आमदार साहेबांनी मागाशी आणि संतोष जांभूळकर एक आहेत, संदेश संकेत शिंदे असे 4 उमेदवार या सगळ्या याच्यामध्ये होते. परंतु सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर काही अंतिम टप्प्यात या सगळ्यांच्या मान्यतेने 2 नावांपर्यंत आपण पुढे गेलेलो होतो. त्याच्यामध्ये मागाशी प्रास्ताविकपर बोलत असताना, मनोगत मांडत असताना आमदार साहेबांनी सांगितलं की त्या गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष श्री निवृत्तीभाऊ शेटे यांनी काही प्रस्ताव तिथल्याच मंडळीमार्फत आमदार साहेबांपर्यंत पाठवलेला होता. स्वतः बनते ना की ते स्वतःही आलते की पंचायत समिती एक जागा आणि जिल्हा परिषदेची एक जागा ही तुम्हाला ठेवा आणि एक पंचायत समितीची जागा आम्हाला द्या. परंतु हा प्रस्ताव देत असताना त्यांनी सांगितलं की 9 लाख उमऱ्यामध्ये जर मी जिथं राहतो त्या गणामध्ये स्थानिक उमेदवार जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवारी देणार असेल तर तो उमेदवार बिनविरोध आम्ही निवडून देऊ, त्याच्यासमोर कुणाची उमेदवारी देणार नाही. आणि स्थानिक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी राजेंद्र गुलाबराव कडलक यांचं नाव आपल्या समोर होतं. या गणातली उमेदवारी वराळे गणातली जाहीर करत असताना मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कोर कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष त्यांना मी 24 तासाचा अवधी या ठिकाणी देतो की आपण जो प्रस्ताव निवृत्तीभाऊ शेटे यांनी मांडलेला होता की त्या गणामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र गुलाबराव कडलक यांना जर उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध करून देण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेईल, अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी दिलेला होता. त्यांनी तो पूर्ण करावा आणि त्यांनी जर तो 24 तासामध्ये पूर्ण केला नाही तर त्या ठिकाणी अतुल काळूराम मराठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील, याची आपण सर्वांनी देखील या ठिकाणी नोंद घ्यावी. अधिक काही याच्यामध्ये नाही. आता यादी आपल्या समोर सर्व आलेली आहे. मी पुनश्च एकदा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो.